नंदुरबार जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी उद्या मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहे। यातच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगर परिषद ही बिनविरोध झाली आहे। यानंतर मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। शिंदखेडा मतदारसंघात नेमका जनता आता कुणाला कौल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातच आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। जिल्ह्यामधील पाहायला गेलं तर पिंपळनेर, शिरपूर, शिंदखेडा आणि दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली होती। मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेचा सगळ्याच नगरसेवक जे काही ते बिनविरोध करण्यात त्यांना यश मिळालेलं होतं। यावेळेस त्यांनी केलेल्या ज्या काही राजकीय घडामोडी होत्या या तेवढंच आश्चर्यचकित होत्या, परंतु आता त्यांचा मतदारसंघ असलेला शिंदखेड्यामध्ये नेमका आता निकाल लागणार आहे। या निकालानंतर शिंदखेडाची जी काही नगरपंचायत आहे याच्यावर कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मंत्री जयकुमार रावांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचं शिरपूर वरवाडे नगर परिषदेमध्ये देखील त्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। तर एकूणच या जिल्ह्यामधल्या 3-4 ज्या काही नगरपंचायत नगर परिषद आहे यावर आता उद्याच्या निकालानंतर जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकते हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये पाहायला गेलं तर शहाद्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली होती। यावेळेस देखील कोणाची प्रतिष्ठा पणाला लागते आणि कोणाचा झेंडा या ठिकाणी फडकला जातो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं। मुळात एकच पाहायला गेलं तर मंत्री जयकुमार रावल यांनी पूर्ण ताकदीने शिंदखेडा मतदारसंघाकडे आपलं लक्ष वेधून ठेवलेलं आहे। आता उद्याच्या निकालाअंती स्पष्ट होईल की यावेळेस झेंडा कुणाचा नेमका फडकलाय। कॅमेरा पर्सन प्रशांत सह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। तर मतमोजणीसाठी रायगड जिल्हा प्रशासन देखील सज्ज झालंय। मतमोजणी केंद्रावरील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मतमोजणी केंद्रावर कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे याचा आढावा मतमोजणी केंद्रातून घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यामधल्या एकूण 10 नगरपालिकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली होती। 21 डिसेंबर रोजी या सर्व नगरपालिकांची मतमोजणी होणार आहे। रायगड जिल्ह्याचं प्रशासन कशा पद्धतीने सज्ज आहे, मतमोजणी केंद्रावरची कशा पद्धतीची तयारी आपण पाहू शकताय। आपण सध्या ही दृश्य पाहताय ही उद्या रविवारी होणाऱ्या मतमोजणीची आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी असतील, निवडणूक निरीक्षक असतील यांच्यासाठीची जी आसन व्यवस्था आहे ती अशा पद्धतीची असणार आहे। मतमोजणी केंद्रावरती संगणकाची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि याच मतमोजणी केंद्रांवरती अशा पद्धतीने मतमोजणीसाठी टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सध्याची ही आपण दृश्य पाहताय ही महाड मधली आहेत। अशा 10 ठिकाणी मतमोजणी केंद्रावरती अशाच पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यासाठी जवळपास 288 इतक्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अर्थातच काही तासांचा कालावधी आहे। रविवारी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर या मतमोजणीनंतर जे नगराध्यक्षासाठीचे उमेदवार आहेत किंवा नगरसेवकांसाठीचे उमेदवार आहेत त्यापैकी त्यांचं राजकीय नेमकं भवितव्य काय आहे हे मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मतमोजणी केंद्र असेल किंवा मतमोजणी केंद्राचा परिसर असेल यामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। तर मतमोजणीसाठी आता रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे। मतमोजणी केंद्रावरील तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या रायगडमध्ये देखील हा निकाल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।